5 ते 7 नगरसेवकांनी आपल्या राष्ट्रवादी कार्यालयात नेमकी प्रवेश झालाय की काय नेमकं आज जे आहे युतीच्या सर्व नगरसेवकांची जे आहे मी बैठक बोलवलेली होती आणि त्यासाठी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे 7 नगरसेवक जे आहेत हे आले होते. बाकीचे सुद्धा काही कारणास्तव येऊ शकले नाही. राज्यामध्ये आणि देशामध्ये जे आहे आम्ही युतीचं सरकार आहे आणि युतीचा धर्म म्हणून सर्वजण जे आहे नेते मंडळी एकत्रितरित्या देशाच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात आणि त्याच धर्तीवर जे आहे येवल्यामध्ये सुद्धा येवल्याच्या विकासाच्या दृष्टीने आदरणीय भुजबळ साहेबांनी जे आहे गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आपण येवल्याचा कायापालट झालेला बघितलेला आहे आणि त्या विकासाच्याच मुद्द्यावर जे आहे पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांची इच्छा होती की आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला पाहिजे. युतीमध्ये आपण एकत्र आहोत तर येवल्यामध्ये सुद्धा युतीच्या वतीने एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच जे आहे आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्राताई आहेत आणि भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रितरित्या काम करायच्या दृष्टीने जे आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या सर्व नगरसेवकांनी जे आहे एकत्रित येऊन जे आहे त्यांच्या आढावा बैठक घेतली आणि त्यांचे जे काही प्रश्न आहे येवल्याच्या विकासाच्या संदर्भातली काही प्रश्न आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने कशी पावलं टाकायची या संदर्भात आमची सगळी चर्चा झाली. भाऊ, याचा अर्थ असं होतं का या अगोदर युतीचे जे शिवसेनेचे नगरसेवक ते तुमच्या सोबत नव्हते का? आज आम्ही जे आहे खासदारकीला जे आहे युतीमध्ये लढलो, आमदारकीला युतीमध्ये लढलो, परंतु नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद कुठे कुठे झाल्या त्या ठिकाणी जे आहे काही ठिकाणी राष्ट्रवादी बीजेपी एकत्र होती, काही ठिकाणी बीजेपी शिवसेना होती, काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी होती. अशा पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची समीकरणं होऊन त्या निवडणुका झाल्या होत्या. तशीच इथे जे आहे बीजेपी आणि राष्ट्रवादी हे एकत्र होते आणि शिवसेना जे आहे समोर बाजूला होते. अशा रीतीने ही निवडणूक झाली होती. परंतु निवडणुकीनंतर जे आहे सगळीकडे सर्वजण जे आहे आता नाशिक नगरपालिकेमध्ये पण आम्ही जे आहे विरोधात लढलो. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होती आणि बीजेपी विरोधात होते. आता आम्ही तिन्ही पक्ष मिळून तिथे काम करायला सुरू केले. तसंच त्याच धर्तीवर जे आहे आता येवल्यामध्ये सुद्धा सर्व जे आहे तिन्ही पक्ष मिळून जे आहे सर्व तिन्ही पक्षाचे नगरसेवक मिळून जे आहे आम्ही काम करायचं ठरवलं. याचा अर्थ काय रोल तुम्ही आज म्हणजे पक्षांतर करायचं ठरवलं होतं का फक्त आणि दराबीची साथ सोडून तुम्ही राष्ट्रवादीला? या ठिकाणी सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की विधान परिषदेच्या इलेक्शनच्या आधीच काही आमचे नगरसेवक नाराज होते. तसे आम्ही पदाधिकारी बी काही कारणास्तव नाराज होतो. आम्ही शिवसेना पक्षाशी किंवा कोणाशी नाराज नव्हतो, परंतु काही गोष्टी अशा घडत होत्या की पुढे मी नक्कीच त्या स्पष्ट करेल. परंतु त्या विधान परिषदेच्या इलेक्शनच्या आधीच मी वैयक्तिक उद्या भविष्यात असं वाटायला नको का शीट निवडून आलं किंवा पडलं किंवा अशी काही घटना घडली म्हणून आम्ही भाऊंना भेटायला आलो. परंतु महाराष्ट्राचं नेतृत्व करतात समीर भाऊ भुजबळ साहेब, तर या आपल्या तालुक्याला लाभलेले आमदार आहे. तर कुठेतरी अनेक आम्हाला नगरसेवकांना अडचणी येत होत्या, आम्हाला पदाधिकाऱ्यांना अडचणी येत होत्या. त्या राजकारणात त्या अडचणी सॉल्व्ह होत नव्हत्या. कुठेतरी नगरसेवक आम्ही सर्व नाराज नक्कीच होतो. आमच्या 1-2 मिटिंगा झाल्या. त्या मिटिंगाच्या अनुषंगाने समीर भाऊंची आम्ही भेट घेतली. परंतु भाऊंचा मोठेपणा असा की आम्हाला कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की पहिलेच त्यांनी स्पष्ट केलं होतं की प्रवेश न करता बी आपण युतीत जाऊ आणि आमच्याकडे कुठलाही भेदभाव नाही. आम्ही ज्याप्रमाणे राष्ट्रवादी असो, भाजप असो, सेना असो, आम्ही सर्वच नगरसेवकांचे काम करणार, पदाधिकाऱ्यांच्या अडचणी सोडवणार, कारण आमचं उद्दिष्टच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.